थेट जाऊया, वडेट्टीवार बोलतायत. तो उभा करतो आणि ताकदीनं लढतो. चंद्रपूरसाठी शैलेंद्र अग्रवाल नावाचे उमेदवार आम्ही अंतिम केलेला आहे. आज त्याचं नॉमिनेशन आहे. असं आता मी या ठिकाणचा पर्यवेक्षक आहे. ज्या ज्या ठिकाणी जे पर्यवेक्षक नेमले आहेत ते त्या ठिकाणी उमेदवार घोषित करतील प्रदेशाध्यक्ष. व्यापारी तुम्ही यापूर्वी आरोप केला होता ओबीसी कॉन्ट्रॅक्टर याच्यात मोठ्या प्रमाणात दिसत आहे तुमच्याकडे आणि त्यांच्या इकडे. नाही, आमच्याकडचा व्यापारी नाही आहे. तो आमचा किसान सेलचा राष्ट्रीय म्हणजे सचिव आहे आणि दुसऱ्या अंदमान निकोबार 3-4 स्टेटचा तो प्रभारी पण आहे. हा आमचा कार्यकर्ता म्हणून आहे. तो व्यापारी कुठलाच व्यापारी करत आता तरी ठीक आहे, त्याचा छोटा मोठा व्यापार सगळ्यांचाच असतो, पण असा काही मोठा उद्योगपती वगैरे तो नाही आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जर ओबीसीचं आरक्षण 50% वरती जात असेल तर ते रद्द करायचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने ओबीसीचं मोठं नुकसान सगळ्याच निवडणुकांमध्ये या अनुषंगाने कारण हाच नियम सगळीकडे लागू झाला तर नाही. आता हा नियम लागूच होणार ना. मला आता या निर्णयाला घेऊन उद्या कोणी कोर्टात गेले तर अनेक ठिकाणी ओबीसीचं आरक्षण झालेल्या महानगरपालिका आणि नगर परिषदामध्ये अधिक आहे. तिथल्या जागा रिकाम्या कराव्या लागतील. नरेंद्र मोदी म्हणतात मी ओबीसी आहे, इथले मुख्यमंत्री म्हणतात माझा डीएनए ओबीसी आहे, आमचा डीएनए ओबीसी आहे. माझा नाही म्हटलं, आमचा डीएनए ओबीसी आहे पक्षाचा. आता पक्षाचा डीएनए ओबीसी, पंतप्रधान ओबीसी आणि ओबीसीवर अन्याय का? देखा संविधानिक तरतुदीनुसार SC STला तर त्यांच्या 100% आरक्षण आपण देतो, परंतु ओबीसीला जे आरक्षण आपण देतो 27% आणि हे सगळं मिळाल्यानंतर 50%च्या वर जाणार. आता 50%च्या वर जात आहे म्हणून ओबीसीचंच आरक्षण कमी करा असा जर फतवा हे सरकार काढत असेल तर याचा अर्थ असा आहे की ओबीसी विरोधी सरकार आहे. ओबीसीचं प्रचंड यातून नुकसान होणार आहे. पुढच्या जिल्हा परिषदामध्ये तेच लागू होईल. झालेल्या निवडणुकामध्ये सुद्धा अनेक ओबीसी उमेदवार आता निवडून आलेत, त्यांना सुद्धा पदावर त्यांच्या गदा येणं येईल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारकडून निर्माण केली जाते. आणि म्हणून हे सर्व ओबीसीची मतं घेतात आणि ओबीसीचं नुकसान करतात. यामध्ये त्यांना जर करायचं असेल तर घटना दुरुस्ती करा, काँग्रेस त्याला समर्थन देईल. 50%च्या वर जात असेल पण ओबीसीला जर त्या ठिकाणी ओबीसीच्या लोकसंख्येनुसार जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळत असेल तर आम्ही तयार आहोत, पण हिंमत दाखवणार नाही. यांच्यामध्ये तो दम नाही. फक्त मतं घेण्यासाठी हिंदू ओबीसी करणं आणि बहुजन समाजाला, आमच्या ओबीसी समाजाला मूर्ख बनवणं एवढाच धंदा यांचा आहे. यामध्ये ओबीसीला डबल फटका बसणार कारण की ते पूर्णांकाचा सुद्धा नियम लागतो. जर अपूर्णांक म्हणजे 1.55 जरी असतात तरी तो एक सीटचं तसंच नुकसान होणार आहे. त्यामुळे मोठा फटका डबल बसणार नाही आहेच ना. 50%च्या वर .1 जरी गेला तरी एक सीट कमी होईल. हे सगळंच ठरलेलं आहे. आणि यामध्ये नुकसान झालेल्या ज्या काही निवडणुका आहेत, उद्या जर कोणी कोर्टात गेलं तर अनेक ठिकाणी .5च्या वर निवडणुका आहे. आता ग्रामपंचायतला फतवा काढला आणि नगर परिषदा घेऊन टाकल्या. निवडणुका घ्यायच्या आहेत विधान परिषदेच्या म्हणून, नगर परिषदा महानगरपालिका, तिथे सुद्धा अनेक ठिकाणी आरक्षण पुढे गेलेलं आहे. हे फार डेंजर आहे. म्हणजे आमच्या लोकांचा गळा घोटण्याचं काम सुरू झालं आहे ओबीसींचा. ज्या ठिकाणी निवडून आलेत उद्या त्यांना जर त्या जसं 2000 मला वाटतं 19 की 20 नागपूर जिल्हा परिषदेमध्ये झालं, हे 5-7 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस सुद्धा त्या अनेक लोकांना राजीनामा पदमुक्त केलं गेलं. म्हणजे निवडणुकीला उभे राहिले, त्यांनी पैसा खर्च केला आणि त्यांना पदातून मुक्त व्हावं लागलं. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी येईल. हे सगळ्या ठिकाणी लागू करावं लागेल. फार वाईट आहे हे. पण हे बेअक्कलपणा आहे हा ग्रामविकास विभागाचा. 50%च्या वर गेल्यावर ओबीसीचं आरक्षण कमी करा. सर्वोच्च न्यायालयात अजून निकाल प्रलंबित आहेत. थापाड्या मारण्याचं काम सरकार करते आहे. मग त्यांना काय लाज वाटत नाही का? लवकरात लवकर निकाल लावून घेतले पाहिजेत. कशाला तारीख पे तारीख मागत आहेत? कमर्शियल एलपीजी की रेट बढ़ा दिए, 42 रुपए की बदले 3100 रुपए तक सिलेंडर मिलेगा कमर्शियल. अब कमर्शियल बढ़ जाए कि तो महंगे पे उसका असर होगा, इंडस्ट्री पे इसका असर होगा, होटल्स में जो है उसमें उसका असर होगा. सब होटल्स वाले अपना रेट बढ़ा देंगे, छोटा मोटा व्यवसाय है वो मर जाएगा. तो ये मारने के लिए इसने पहले तैयारी कर चुके हैं. ये जिस तरह से रेट बढ़ा रहे इसका भी बढ़ा देंगे. अभी डोमेस्टिक का भी रेट बढ़ाने वाले हैं. पहले व्यापारी का बढ़ाते फिर वो डोमेस्टिक का बढ़ाते. डीजल पेट्रोल के दाम भी बढ़ने वाले हैं.
शेवट आता काही शेवट सुप्रिया सुळेंचे व्याही असलेल्या अरुण लाखानींना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे की पवार कुटुंब राजकारणात कार्यकर्ते आणि पारिवारिक संबंध वेगळे जपतात. नाही, त्या पवाराचा काय संबंध आला? म्हणजे पवारांनी उमेदवारी घोषित केली काय? कमाल आहे तुमची. हा प्रश्न भाजपने विचारा ना. तुम्ही पवारांना विचारून उमेदवारी दिली का? भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे. मी त्याच्या संदर्भात काय उत्तर देऊ? पण एक आहे की यांना उद्योगपती मोठे लोक यासाठी लागतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विसर होतो यांना वारंवार. महात्मा गांधीच्या प्रेरणेने सुरू झालेलं गोरज भंडार तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या आदेशानंतर बंद पडलेले आहे. खरं तर एवढ्या वर्षापासून शेतकऱ्यांचं दूध विकत घेऊन काम करत होती, ती संस्था बंद पाडली. 25 लाख रुपयाचा जवळजवळ तिचा माल जो आहे तो जप्त केला. एवढ्या वर्षात कधी कारवाई झाली नाही. खरं तर कुठली तक्रार नाही. तो गोरज भंडारचा गोरजपाक हा साधा सुंदरा पार होतो. नाही, गोरखपार का बंद केलं हे मला माहीत नाही तर कशामुळे बंद केलं. पण ते काय त्याच्यामध्ये बघा असं आहे की त्यांना त्या डिपार्टमेंटला ड्रग्स अँड फूड अँड ड्रग्सवाल्यांना जर काही त्याच्यामध्ये दोष आढळला असेल तर बंद करायला बघा. कुठल्याही लोकांना खायचं अन्न आहे हे प्युअर असलं पाहिजे. त्यामध्ये कुठे भेसळ असता बिना भेसळयुक्त असं नसावं हे सगळं आहे. त्यांनी पतंजलीचे अनेक प्रॉडक्ट बंद केले. त्यामुळे माझं मत असं आहे की कुठे कोणीही चुकत असेल, पूर्वी प्युअर होतं आता काही त्याच्यामध्ये गडबड चालली का हे तपासलं जाईल ना. कारवाई हे सगळ्यालाच अपेक्षित आहे. मी गांधीजींच्या काळात सुरू झालं म्हणून आत्ताच्या कोणी जर त्यामध्ये काही गडबड केली असेल मला वाटत नाही की, कारण ते गांधीजीच्या तत्वानुसार चालणारे आहेत. परंतु यांना काय आढळलं याची माहिती मी घेतो. जर न आढळता असं काही केलं असेल तर आपण त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. लाडकी बहीणचे 80,000 महिला 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे. हे तर ओबीसी विरोधी सरकार असं म्हणत वडेट्टीवार यांनी निशाणा साधलेला आहे. ओबीसींची मतं घेता आणि ओबीसींचंच नुकसान करता असं म्हणत वडेट्टीवार हल्लाबोल करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.